नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम या यूट्यूब सिरीजमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचा आपण अभ्यास करत असतो. तसंच आज आपण एका नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत, ते आहे भूदान चळवळ. आता या 2025च्या वर्षभरात ज्या काही परीक्षा होणार आहेत ना, त्या परीक्षेवर काही ऐतिहासिक गोष्टीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यांच्या पार्श्वभूमीवर ते काय विचारले जातात हे समोर काय येतं आपल्याला, की त्याला काही ठराविक वर्ष पूर्ण झालेले असतात. कधी 75 वर्ष, 100, 150, 200, 300 वगैरे या अर्थानं. आणि मग त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला क्लिअर करून ठेवणं कधी फायद्याचं राहतं. जर क्वेश्चन आला तर आपण रेडी राहतो. म्हणून आज आपण भूदान चळवळ याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. माहिती पाहण्यामागचं काय कारण आहे ते आता आपण समजून घेऊया. पहिल्यांदा भूदान चळवळ. भूदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरू केलेली चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून भूमिहीन लोकांना जमिनीचं दान देणं किंवा जमीन उपलब्ध करून देणं आणि ते शेतकरी किंवा ते नागरिक स्वयंपूर्ण कसं होतील यासाठीचा हा प्रयत्न होता. मग या चळवळीची पार्श्वभूमी आणि त्या अनुषंगाने विनोबा भावे यांच्याविषयी आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं त्या सगळ्या घडामोडी आज आपण इथं कव्हर करणार आहोत. पहा, या भूदान चळवळीचा उद्देश जो आहे भूमिहीन लोकांना जमिनीचं दान करणं किंवा जमीन उपलब्ध करून देणं आणि ते गावं स्वयंपूर्ण कशी होतील. खरं याच्या मागची सगळ्यात मूळ प्रेरणा ही महात्मा गांधी यांची आहे. महात्मा गांधीचं सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की खेड्याकडे चला, गावं समृद्ध करा, स्वयंपूर्ण करा, जेणेकरून बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, या पद्धतीचं आहे. आता यावर्षी याच्यावर आपल्याला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो त्याचं कारण आहे ही चळवळ 18 एप्रिल 1951 म्हणजेच आता यावर्षी जर बघितलं तर तिचं आता 75वं वर्ष सुरू होत आहे. 2025 हे या चळवळीचं 75वं वर्ष आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ही चळवळ साधारण 1964 पर्यंत म्हणजे एकूण 13.25 वर्ष इतकी चाललेली पाहता येते. या 13 वर्षामध्ये आपण ढोबळ 13 वर्ष जर कन्सिडर केलं तर या 13 वर्षामध्ये विनोबा भावे 80,000 किलोमीटर भारतभरात त्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनीचं दान मिळवलेलं पाहता येतं. पहिलं आपल्याला हा प्रश्न वारंवार विचारला जातो की पहिलं दान करणाऱ्या व्यक्तीचं नाव रामचंद्र रेड्डी आहेत. तेव्हाच तेलंगणा म्हणजे तेव्हाच आंध्र प्रदेश, आजचं तेलंगणा बघितलं, तेलंगणामधला नालगोंडा जिल्हा आहे. त्या नालगोंडा मधलं पोचमपल्ली हे गाव आपल्याला पाहता येतं. पोचमपल्लीच्या साड्या ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. आजही आपण पाहिल्या तर त्या पद्धतीच्या त्या गावातल्या शेतकऱ्यांना 100 एकर जमीन आपली दान केली होती. त्या गावात काही जे लोक होते भूमिहीन त्यांना जमीनच कसायला नव्हती आणि मग विनोबा भावे त्या गावात गेल्यानंतर त्यांनी मागणी केली की आम्हाला जमीन कसायला द्या, आम्ही कष्ट करून ती फुलवू आणि आमचा उदरनिर्वाह भागू. आणि मग रामचंद्र रेड्डी हे शेतकरी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय उदारपणे आपली ही जमीन दान करलेली आहे आणि मग या चळवळीला ही सुरू झालेलं आपल्याला पाहता येतं. या 13 किंवा 14 वर्षाच्या ह्याच्यामध्ये एकूण 47 लाख एकर जमीन दान मिळालेली आहे. हे पहा, एवढ्या कालावधीत 47 लाख एकर जमीन आहे आणि त्याच्यातून त्या जमिनीचं वितरण 8 लाख लोकांना करण्यात आलेलं पाहता येतं. आजही काही जमीन त्याच्या पेंडिंग आहे, त्याचं वितरण झालेलं नाही, हे पण आपल्याला पाहता येतं. आता ह्या चळवळीचं पार्श्वभूमी आहे की ही भूदान चळवळ आणि तेलंगणामधूनच का सुरू झाली. त्याचं कारण होतं, एक तर तुम्ही इतिहास वाचताना जो पोस्ट इंडिपेंडन्स आहे त्यात तुम्ही पाहिलं असेल की तेलंगणामध्ये त्यावेळेस कम्युनिस्ट लोकांची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली होती. शेतकऱ्याचे उठाव जे आहेत त्या पद्धतीनं आणि मग ते सगळं हेतू समोर ठेवून किंवा त्यांच्यात शांतता निर्माण करणं, सौहार्द निर्माण करणं याच्यासाठी विनोबांनी शिवरामपल्ली, हैदराबाद जवळचं शिवरामपल्ली आहे, या ठिकाणी सर्वोदय समाजाचं एक अधिवेशन आयोजित केलेलं होतं आणि त्या अधिवेशनानंतरच 4-5 दिवसातच तिथून ती पदयात्रा सुरू झालेली आपल्याला पाहता येते आणि हीच पदयात्रा पुढे जाऊन अतिशय मोठ्या प्रमाणातली भूदान चळवळ झालेली पाहता येते. जरी आज आम्ही सगळे याला भूदान चळवळ म्हणून ओळखत असलो तरी विनोबा भावे स्वतः मात्र याला प्रजासूय यज्ञ असं म्हणत होते, हे पण इथं लक्षात ठेवा. आता ह्या भूदान चळवळीच्या अटी काय होत्या जर जमीन दान केली. आता तुम्हाला सगळ्यांना MS स्वामीनाथन माहित आहेत, अतिशय प्रसिद्ध असे कृषी शास्त्रज्ञ आहेत. आपल्या भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. ते स्वतः IPS अधिकारी झालेले होते, परंतु 1943च्या आसपास महात्मा गांधीला भेटल्यानंतर महात्मा गांधीला त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे आणि ती सगळ्या पार्श्वभूमीच्या पातळीवर ते म्हटले होते की शेतकऱ्याला अन्न कसं उपलब्ध होईल याच्यावर खरं काम करायला पाहिजे. तिथून त्यांनी प्रेरणा घेऊन IPS हे आपलं पोस्ट सोडली आणि कृषी शास्त्रज्ञ झालेले आहेत
आणि त्यांचं नाव आता जगभरात किती आदराने घेतलं जातं तुम्हाला आम्हाला माहितच आहे. त्यांच्या आजोबाने सुद्धा एकूण 1000च्या आसपासची जमीन त्यावेळेस डोनेट केलेली आपल्याला पाहता येते. बुधान चळवळीच्या अटी काय होत्या? एक तर त्या जमिनीची विक्री करता येत नाही, भाडेतत्वावर देता येत नाही, आणि जर तुम्हाला दिलेली जमीन तुम्ही 2 वर्ष तिचा वापर केला नाही तर नंतर 2 वर्षानंतर ती दुसऱ्याला हस्तांतरित केली जाते. याच्यावर क्वेश्चन येणार नाही, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून आपण ते केलेलं पाहता येतं. जसं बुधान चळवळ झाली तसंच ग्रामदान पण त्याच पार्श्वभूमीवर झालेली चळवळ आपल्याला पाहता येते. त्याच्यासाठीचा जे आहे उत्तर प्रदेशमध्ये 1952ला हे आपल्याला झालेलं पाहता येतं, आणि त्याला ग्रामदान चळवळीला ते संरक्षणाचं साधन म्हणत होते. हे लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं बुधान चळवळीच्या निमित्तानं. पण संरक्षणाचं साधन हे ग्रामदान चळवळीला होते. ठराविक गाव आहेत, गावच डोनेट करायचे आणि त्या गावाचा विकास करणं या पद्धतीचं ते पाहता येतं. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा महाराष्ट्र ग्रामदान कायदा 1964ला केलेला आहे, आणि त्या कायद्यानुसार जवळपास 20 गावं दान केलेले पाहता येतात. या सगळ्या बुधान चळवळीचा हेतू तोच होता की शेतकऱ्याला किंवा ज्याला भूमिहीन जमीन आहे त्यावेळेस काही नोकरीचं वगैरे एवढी पद्धत नव्हती, जेणेकरून ते स्वयंपूर्ण कसे होतील त्यासाठीचा हा प्रयत्न होता. आता विनोबांनी ज्यावेळेस ही बुधान चळवळ सुरू केलेली आहे आणि ते उत्तरेकडे आपला प्रवास करत राहिलेले आहेत. ही चळवळ उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र. केरळचं आपल्याला यांचं माहितच आहे, एम एस स्वामीनाथन यांचं. एवढ्या मोठ्या प्रमाणातली ही जमीन आपल्याला घेतलेली पाहता येते. त्यावेळेस विनोबा भावेंचं असं म्हणणं होतं, जसं हवा आणि पाणी हे मानवाला जितकं आवश्यक आहे तितकीच जमीन सुद्धा आवश्यक आहे, आणि जमीन हे प्रत्येकाचा हक्क आहे. म्हणून ज्यांच्याकडे अतिरिक्त जमीन आहे ती जमीन त्यांनी ज्यांना भूमिहीन लोक आहेत त्यांना द्या, आणि ते काही जमीन सगळी मागत नव्हते. तर तुमच्याकडे काही जी जमीन आहे त्याच्या 1/6 जमीनच डोनेट करा, या पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आपल्याला पाहता येते. साधारणपणे जे 100 एकर आपण सुरुवातीची जमीन पाहिलेली होती, ती 100 एकर सुद्धा ते प्रत्येक व्यक्तीला 2 एकर या हिशोबाने ती जमीन केलेली होती. तशी त्याची बेरीज 84 वगैरे होती, परंतु ते राऊंड फिगर करून 100 केलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती मागं 2 एकर जमीन असावी त्या हिशोबाने ते आपल्याला आकडे केलेले आहेत. या पद्धतीचे वाक्य सुद्धा आपल्याला विनोबांनी हे काम करताना वापरलेले, आणि ते आजही आपल्याला लागू असताना पाहता येतात. आता बुधान चळवळ पाहिलं, बुधान चळवळीवर जे काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याचं आपण पाहिलेलं आहे. मग आता तुम्हाला विनोबा भावेवर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर आपण त्यांची थोडक्यात माहिती बघणार आहोत. विनोबा भावे यांचा जन्म 1895ला झालेला आहे. रायगड जिल्ह्यामधला जो पेन तालुका आहे तिथलं गागोदे या गावामध्ये, आणि 1982ला पवनार आश्रमामध्ये त्यांनी प्रायोपवेशन केलेलं आहे. प्रायोपवेशन म्हणजे आपला देह त्यागणं या पद्धतीचं ते पाहता येतं. त्यांचं मूळ नावावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतं, विनायक नरहरी भावे. हे लक्षात ठेवा. बडोदा जे आहे, ज्याला बडोदे पण म्हटलं जातं वेगवेगळ्या नावानं, तिथलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. वडील तिकडं त्यांचे होते. आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ते 3 भाऊ होते. तिन्ही भावावर महात्मा गांधीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता, आणि त्या प्रभावातून त्यांनी कोचराब जो आश्रम आहे तिथं 1916 मध्ये महात्मा गांधीची भेट घेतलेली आहे, आणि नैष्टिक ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा केलेली आपल्याला पाहता येते. विनोबाच्या मासिकावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र धर्म हे मासिक त्यांनी जवळपास 4 वर्ष चालवलेलं पाहता येतं. 1923 ते 1927, म्हणजे 1923 बघितलं तर आता 100 वर्ष वगैरे पूर्ण झालेले आहेत. त्यांचे 2 अतिशय प्रसिद्ध असे घोषवाक्य आहेत आपल्याला पाहता येतात, जय जगत आणि सब भूमी गोपाल की. बुधान चळवळीच्या पार्श्वभूमीवर ते वाक्य आहे की ही जे आहे सगळं ईश्वराचं आहे, आणि ते आपल्याला सगळ्यापर्यंत मिळालं पाहिजे. ही जी सर्वोदय चळवळ होती, सर्वोदय चळवळ याच्यातून सर्वांचा उदय व्हावं या अर्थाचे आहेत. त्याच्यातले 5 मुद्दे आहेत, इथं चुकून 8 झालेला आहे. 5 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिलं, आंतरिक शुद्धी, तुमचं मन शुद्ध असलं पाहिजे. बाह्य शुद्धी झाली पाहिजे. श्रम, शांती आणि समर्पण या 5 भावनेनं तुम्ही काम केलं पाहिजे, तेव्हाच सर्वोदय होणार आहे. हे पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं पाहतायत. आता विनोबाचं प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत थोडंसं काही एवढं चांगलं काम असतं, एखादी अर्धी थोडीशी वेगळी घटना असते, परंतु आपण त्या घटनेकडे त्याच अर्थानं बघितलं पाहिजे, फार वेगळ्या अर्थानं बघू नये. जे काही इंदिरा गांधींनी 1975ला आणीबाणी लावलेली होती, त्या आणीबाणीला त्यांनी अनुशासन पर्व असं म्हटलं जातं. अनुशासन म्हणजे आपण शिस्त लागण्यासाठी केलेलं त्यांनी उपक्रम आहे, म्हणजे आणीबाणी चांगली आहे हा सांगायचा प्रयत्न होता. आणि मग त्याच्यावरून विरोधकांनी त्यांना सरकारी संत अशी त्यांच्यावर टीका केलेली आपल्याला पाहता येते. हे पण लक्षात ठेवा.
विनोबांना इतर उपाधी आहेत. भारताचे राष्ट्रीय शिक्षक असं त्यांना म्हटलं जात होतं. पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत, याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारला जातो आपल्याला. पहिले वैयक्तिक सत्याग्रही आपल्याला पाहता येतात. नंतर महात्मा गांधीचे आध्यात्मिक उत्तराधिकारी विनोबा भावे म्हणून यांच्याकडे पाहता येतं. आता हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत. 1958चा जो पहिला मॅगसेसे रमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आलेला आहे तो विनोबा भावेंना देण्यात आलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आता कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा हे मॅगसेसे पुरस्कार जो आहे तो कोणत्या देशाच्या वतीनं दिला जातो, हे मला तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर त्यांना विनोबा भावे यांना 1983 ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार पण दिलेला आपल्याला पाहता येतो. तर पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो लालबहादूर शास्त्री यांना देण्यात आलेला आपल्याला पाहता येतो. विनोबा हे तसे चौथे व्यक्ती आहेत मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालेले. सीडीएम जे आहे सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, त्यावेळेस ते जेलमध्ये गेलेले आहेत, जंगल सत्याग्रहात सहभागी झालेले आहेत. विनोबांचा हा ग्रंथ, याच्यावर वारंवार सर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. सरळ सेवा जरी असताना तुम्ही करत तरी हा गीताई हा त्यांचा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. गीता जी आहे भगवद्गीता त्याच्यावरचं ते विश्लेषण आपल्याला पाहता येतं. विनोबाचे 6 आश्रम आहेत. एकदा राज्यसेवा मेन्सला विचारलेले होते म्हणून मुद्दामून मी 6 आश्रम इथं देऊन ठेवलेले आहेत. समन्वय आश्रम बोधगयेचा आहे, बोधगया शब्द आहे तो बोधगया, ठीक आहे. ब्रह्मविद्या आश्रम पवनारला आहे. प्रस्थान आश्रम आपल्याला पाहता येतो. विसर्जन आश्रम इंदोरला आहे. मैत्री आश्रम आसामला आहे आणि वल्लभ निकेतन बंगळुरू या शहरामध्ये पाहता येतात. अशा प्रकारे विनोबा भावे यांच्याविषयी आपण भूदान चळवळीच्या पार्श्वभूमीवर सगळी माहिती पाहिलेली आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्या अनुषंगानं काही ना काही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपण तयार असावं या पार्श्वभूमीवर आपण हे केलेलं आहे. आपली 28 सप्टेंबर 2025 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि ती परीक्षा समोर ठेवून आपण पॉलिटीचे PYQ अल्गोरिदम ही बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये 2013 ते 2024 या दरम्यानच्या 12 पेपर मधले जवळपास 163 प्रश्न अतिशय डिटेलपणे डिस्कस केलेले आहेत. हे क्वेश्चन डिस्कस करताना कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिलेला आहे. सर्व PYQ त्या PYQचे 4 ऑप्शन, त्या 4 ऑप्शनचं सुद्धा विश्लेषण केलेलं आपल्याला पाहता येतं. प्रिडिक्शन कुठल्या टॉपिकवर उद्या पुन्हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक्सपेक्टेड एरिया जो म्हणतो आपण ते सांगितलेलं आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अप्रोच वापरलेला आहे जेणेकरून ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात तो डिटेल केलेला आहे. ज्याच्यावर अधूनमधून क्वेश्चन विचारले जातात त्याचं बेसिक सगळं जे आहे क्वेश्चनच्या अँगलनी कव्हर केलेलं आहे. निमॉनिक्स ट्रिक्स पण सांगितलेल्या तुम्हाला पाहता येतील आणि फार कमी वेळामध्ये पॉलिटीची रिव्हिजन कशी होईल या सगळ्यासाठीचं पाहिलेलं आहे. महत्वाच्या घटना दुरुस्त्या कलम हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. तुम्हाला ही बॅच एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. याचा डेमो व्हिडिओ सुद्धा आपल्या एज्युकल्चरच्या ॲपवर आहे. त्याच्यासाठी हा QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्याचा डेमो व्हिडिओ मिळून जाईल. किंवा काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर 2 नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, कुठल्या याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि ते विचारू शकता. चालेल, मग आजच्या याच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूयात. उद्या पुन्हा नव्या विषयावर बोलूयात. चालेल, थँक्यू.